बंधू पैठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक. आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार. डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळगावी अंत्यसंस्कार. मृत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारांनी दबाव टाकल्याचा आरोप. तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले. प्रशांत बनकरला अटक करून होणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी. तर प्रशांत निर्दोष असल्याची कुटुंबियांची माझाला प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट घेतल्याची शिंदेंची माहिती. मुंबई पालिकेसाठी भाजपचं 150 प्लसचं टार्गेट. शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती. राज आणि उद्धव समीकरणावरही राजकीय गणित ठरणार. 1 नोव्हेंबरला न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा. राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. दिल्लीतही मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना. शिवसेनेचे संजय शिरसाट यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत. वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न. शिरसाटांचं एबीपी माझाशी बोलताना वक्तव्य. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्या जोरात खाली येणार. नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान. जुना कार्यकर्ता घर की मुर्गी दाल बराबर, नवा हा सावजी चिकन मसाला असंही वक्तव्य. नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री. रोहित पवारांनी आरोप केलेल्या यशवंत बेवलकरने वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली. मोर्शीतल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याची झालेली हत्या. अनैतिक संबंधातून विनोद राऊतचे संबंध असलेल्या महिलेच्या पतीकडून हत्या. पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्याला बेड्या. सिडनी मंडेत ऑस्ट्रेलियाचं